मला विशाल नकोच आहे. मला विशाल नाही पटत. मला तर राकेश बरोबर वाटतोय. बाहेरचं पर्सनल असं काय बोलायचंच नाहीये ना त्या घरात. पर्सनल लाईफवर कोणी बोलू नये एवढंच माझं मत आहे. मला तर ऍक्च्युली वाटलेलं होतं की विशालला बाहेर काढलं पाहिजे होतं. जसं हिला बाहेर काढलं तसं विशाललाही बाहेर काढायला हवं होतं ऑन द स्पॉट. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम काय म्हणते पब्लिकच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बिग बॉसच्या घरात तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की आता जोरदार वाद झालाय राकेश आणि विशाल मध्ये. तर यात तुम्हाला योग्य कोण वाटतंय हेच आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. बिग बॉसच्या घरात आता आपण आत्ताच पाहिलं की विशाल आणि आरबी यांच्यात खूप भांडण झालं आणि मारामारीपर्यंत ती गोष्ट पोहोचत होती. बिग बॉसने थांबवलं. यात तुम्हाला कोणाची बाजू योग्य वाटते आणि कोणाची अयोग्य वाटते? मला आरबी बरोबर वाटतोय ह्याच्यामध्ये, कारण विशालने तसं पाहिलं तर त्याचे बाहेरचे विषय काढले होते जे की त्याला करायला नको पाहिजेत आणि आरबी कुठेच रॉंग बोलत नव्हता. एज सांगणं हे काही कुठे रॉंग नाही आहे. एज म्हणजे कॉमन फॅक्टर आहे आणि त्याच्यावरून तो जो व्हायलन्स झाला आणि त्याने अगदी त्याच्या अंगावरती जाण्यापर्यंत वगैरे केलेलं ते नक्कीच योग्य नव्हतं. ते अयोग्य आहे. ते बाहेरचं पर्सनल असं काय बोलायचंच नाहीये ना त्या घरात. आणि विशाल हा तसं म्हणलं तर मला पहिल्यापासून आवडत तर नाहीये आणि त्याचा गेम पण कोणताच नाही. तो प्रत्येकांना ना असल्या आपल्या अंडर म्हणजे हे करतो, सगळ्यांना ठेवायला बघतो. त्यामुळे तो नाही असं. मला तर राकेश बरोबर वाटतोय. बिकॉज विशालची चुकी होती जे की त्यांनी पर्सनली नाही बोलायला पाहिजे होतं. राकेश एलिमिनेशन करत होता त्याच्यामुळे त्यांनी स्पोर्टिंगली घ्यायला हवं होतं असं मला तरी वाटतंय. बिग बॉसच्या घरात आता राकेश आणि विशालचं जे भांडण झालं त्यावर तुमचं मत नेमकं काय, कोणाच्या बाजूने? राकेशच्या बाजूनी. कारण विशाल थोडा हेच वाटला मला. मी रोज नाही बघत पण त्या दिवशीचा एपिसोड बघितला म्हणून मी बोलतेय. तो आरेरावीच करणारा वाटला विशाल. आणि हा बरोबर होता पण पर्सनल लाईफवर कोणी बोलू नये एवढंच माझं मत आहे. मला विशाल नाही पटत. आणि राकेशचा गेम राकेशचा ठीक आहे. डिवोर्सचाही विषय काढला, ते कितपत बोलणं? एक्झॅक्टली, ते रॉंगच आहे. त्याचा तो पर्सनल झाला त्याचा विषय आणि तो स्वतः खेळायला आलाय. आरबी त्याच्यासोबतचे जे कोणी कनेक्टेड लोक आहेत त्यांचा काहीच संबंध नाही ह्या सगळ्याविषयी. तर त्याने जे काही आहे ते गेम रिलेटेड बोललं असता विशाल तर गोष्ट वेगळी. अगदी त्याच्या डिवोर्स पर्यंत जाऊन बोलणं ते फार चुकीचं होतं. पण त्या दोघांचा वाद खूप टोकाला गेलाय आणि त्यावरनं असं जर विचारलं की तुम्ही त्या विशालसाठी काही शिक्षा द्याल तर काय असेल? मला जसं हिला बाहेर काढलं तसं विशाललाही बाहेर काढायला हवं होतं ऑन द स्पॉट. आणि आता राकेश बापटचाच विषय निघाला तर राकेशचा गेम तुम्हाला किती आवडतो? राकेशचा गेम चांगला आहे. तो त्याची स्ट्रॅटेजी वगैरे वापरतो. पण आरबी आता काटा गँगमध्ये आणि मला असं वाटतं काटा गँगमधले सगळेच मेंबर आत्ताही घरात आहे. असं वाटतं कुठेतरी आरबी चांगला खेळतोय की कशा पद्धतीने खेळतोय तुम्हाला काय? आरबी खेळतोय पण मला असं वाटतं की त्याने अजून खोलून खेळलं पाहिजे. तो अजूनही कुठेतरी थोडा मला शेलमध्ये वाटतोय. म्हणजे जो आरबी आहे असला पाहिजे, जो पाहिलंय आपण, तो तसा अजूनही ओपनली येत नाहीये. अजूनही कुठेतरी तो ग्रुप जसं बोलतात ऑपोजिट वाले पण टोळी गँग की तुम्ही ग्रुपमध्ये खेळता. तर आता नक्कीच तो एक म्हणजे म्हणतात ना 12व्या आठवड्यात ऑलरेडी आहेत तर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल खेळलं पाहिजे. आणि आता रिसेंटली तो सुद्धा बोललाय की मला नाही काट्यातून खेळायचंय किंवा असं. त्याने मला असं वाटतं की त्याने तसंच परफॉर्म केलं पाहिजे पुढे इंडिव्हिज्युअली जाऊन. या दोघांमध्ये झालेला वाद आता काय वाटतं की बिग बॉसने काय निर्णय दिला पाहिजे, हे तुमचं मत काय त्यावर? मला तर ऍक्च्युली वाटलेलं होतं की विशालला बाहेर काढलं पाहिजे होतं, कारण अंगावरती जाणं हे अगेन्स्ट रूल होतं. आणि याच्या मागचे जर आपण एपिसोड पाहिले असेल किंवा जो सीझन झाले ते पाहिले असेल, अंगावरती गेलं त्याचा एकच रूल होता की त्यांना बाहेर काढणं. पण विशालला फक्त बिग बॉसने आता सध्या कॅप्टन्सीमधून बाहेर काढलंय आणि एक म्हणजे अगदी गेममध्ये ठेवूनच जे काही आहे तो डिसिजन घेतलाय तो मला चुकीचा वाटला. मला विशाल नकोच आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.